दिल्ली मीडिया से बातचीत के दौरान उबाटा सांसद संजय राउत ने बांकीपुर उपचुनाव के नतीजों को लेकर बीजेपी पर जमकर निशाना साधा। राउत ने कहा कि बांकीपुर लंबे समय से बीजेपी का मजबूत कर रहा है, लेकिन अभी किला उनके हाथ से निकल गया है। साथ ही उन्होंने बीजेपी के कुत्ता बिल्ली वाले बयान पर तंज कसते हुए कहा कि जनता ने बीजेपी के घमंड और अहंकार को करारा जवाब दिया है। चलिए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। नक्कीच 3 पोटनिवडणुकांचे जे निकाल लागलेले आहेत त्याच्यामध्ये आश्चर्य वाटावं असे हे काही निकाल नाही। बिहारमधली जी जागा आहे कोणती बांकीपूर, जी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि त्यांचे वडील हे 1995 सालापासून ती जागा जिंकत आहेत आणि हा भाजपचा गड असलेली जागा भाजपनं प्रशांत किशोर यांच्याकडून गमावली। या जागेबाबत भाजपला किती आत्मविश्वास असावा। तर भाजपचे नेते रविशंकर प्रसाद काय म्हणाले प्रचाराच्या दरम्यान की बांकीपूरला कुत्ता बिल्ली, कुत्रा आणि मांजर जरी भाजपनं उभं केलं म्हणजे पहा किती मतदारांना गृहीत धरतात। कुत्रा आणि मांजराला जर उभं केलं तरी लोक कुत्रा आणि मांजराला मत देतील भाजपच्या। हा अहंकार लोकांनी मोडून काढला। त्यानंतर मध्य प्रदेशमधली दतिया विधानसभा ही काँग्रेसचीच होती। ती जिंकण्यासाठी भाजपनं साम दाम दंडभेदाचा वापर केला, पण काँग्रेसने ती जागा जिंकली। गुजरातमध्ये जागा जिंकली, त्यात काही विशेष नाही। या 3 पोटनिवडणुकाचे निकाल त्यातले 2 महत्त्वाचे आहेत। त्याच्यामुळे फार मोठी क्रांती झाली वगैरे असं म्हणणारे की आम्ही नाही, किंवा ही मिनी सार्वत्रिक निवडणूक आहे, मिनी जनरल इलेक्शन असंही मी म्हणणार नाही। पण लोकांचा कल दिसतो त्याच्यामध्ये मोदींची किंवा भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता किती खाली घसरली हे तुमच्या बालेकिल्ल्यातल्या पराभवातून स्पष्ट दिसतं। विशेषतः बांकीपूरमध्ये 95 पासून जो गड आपल्या ताब्यात आहे तो तुम्ही टिकवू शकला नाही, त्याचा अर्थ 64% लोकांनी आपल्या विरोधामध्ये मतदान केलं, जे आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला मतदान करत होते। त्याने एक नवीन पर्याय निवडला, हे सुद्धा महत्त्वाचं आहे। हवा पालट होताना दिसते। लोक यांचे पारंपरिक पक्षाच्या ऐवजी अल्टरनेटिव्ह पक्ष बघतायत, हे कुठेतरी देशातील विरोधकांना देखील समजायचं। एक लक्षात घ्या की तामिळनाडूमध्ये हेच झालंय ना। तामिळनाडूमध्ये डीएमके किंवा एआयडीएमके पेक्षा एका वेगळ्या पक्षाच्या मागे लोक गेले। आता प्रशांत किशोर हे विधानसभेत पूर्णपणे पराभूत झाले बिहारच्या, त्यांना एकही जागा जिंकता आली नाही। त्याने ह्या जागेवर लक्ष केंद्रित केलं, त्याने उत्तम प्रचार केला। विशेषतः